सर्वांना जय भीम, जय भीम, जय भीम. तर आज आपण बघणार आहोत भीम टेकडी. चला तर मग आपण बघू भीम टेकडी आज. भीम टेकडी येथे जाण्यासाठी प्रमुख 2 मार्ग आहेत. एक हर्सुल जटवाडा मार्गे आपण भीम टेकडी येथे पोहोचू शकतो. तर दुसरा मार्ग हा बुद्ध लेणी येथून आपल्याला भीम टेकडी येथे पोहोचता येईल. तर आपण बुद्ध लेणी मार्गाने आपण भीम टेकडी येथे पोहोचत आहोत. आपल्याला इथे 100 फूट उंच असलेला जय भीम ध्वज निळ्या आकाशामध्ये फडकताना दिसत आहे. यावरती धम्मचक्र व जय भीम असे लिहिलेले असून हा 100 फूट उंच ध्वज आकाशामध्ये फडकत आहे. सुंदर निसर्गरम्य वातावरण येथे आपल्याला दिसत आहे. येथे आपल्याला सूर्य अस्त होताना मावळताना आपल्याला दिसत आहे. हे दृश्य बघून मन एकदम प्रसन्न झाले आहे. भीम टेकडीच्या तिन्ही साईडनी डोंगर असल्याचे आपल्याला इथे दिसून येत आहे. चला तर मग आपण पोहोचतोय भीम टेकडी येथे. आरव आणि खुशी भीम टेकडी बघण्यासाठी खूप आतुर झाले होते. त्यांना बुद्धा स्टॅच्यूसोबत फोटो काढण्याचा मोह आवडता आला नाही. त्यामुळे त्यांनी आल्या आल्या बुद्धा स्टॅच्यूसोबत सुंदरसे फोटोशूट केले. भीम टेकडी येथे असलेली स्वच्छता, शांतता आणि नैसर्गिक वातावरणामध्ये मन एकदम प्रसन्न आणि रममान होऊन जाते. येथे असलेल्या माताजींनी भीम टेकडी तयार करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. आपणास इथे एक छोटासा पॅगोडा बघायला मिळत आहे. आरव आणि खुशी दोघंही जण गौतम बुद्ध यांची झोपलेल्या अवस्थेत असलेली मूर्ती बघण्यासाठी व गौतम बुद्ध यांचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक झाले असून आरव खुशीसोबत गौतम बुद्धांच्या मूर्तीकडे जात आहेत. आरव आणि खुशी दोघेही जण गौतम बुद्ध यांची झोपलेल्या अवस्थेत असलेली मूर्ती जवळून बघत असून गौतम बुद्ध यांचे दर्शन घेण्यासाठी आरव आणि खुशी दोघेही जात आहेत. खुशी दिदी गौतम बुद्ध यांच्या मूर्तींना जवळून बघत आहे व त्यांच्या चरणांना स्पर्श करून दोघेही जण दर्शन घेत आहेत. आरव आणि खुशी यांना मूर्ती बघण्याचा इतकी उत्सुकता होती. आरव खुशी दिदीला गौतम बुद्ध यांच्या मूर्तीबाबत माहिती सांगत आहे. गौतम बुद्ध यांची ही मूर्ती 65 फूट
असून ही मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे. मूर्तीच्या पायथ्याशी आपल्याला एकदम निसर्गरम्य वातावरण दिसत आहेत. इथून आपल्याला हर्सूलचा तलाव सुद्धा दिसत आहेत. भीमटेकडी येथील वातावरणामध्ये मन एकदम प्रसन्न आणि शांत होऊन जाते. पिंपळाच्या झाडाखाली असलेली गौतम बुद्धांची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. बोधी वृक्षाखाली असलेली गौतम बुद्धांची मूर्ती इथे कमळाचे फुलं आपल्याला दिसत आहेत. खूप छानपैकी फुललेले कमळाचे फुलं व अतिशय सुंदर असा निसर्गरम्य वातावरण व हा परिसर आपल्याला इथून दिसत आहे. चला तर मग आपण येथे असलेल्या माताजींची भेट घेऊया. आरव आणि खुशी माताजींची चर्चा करताना बोलताना व माताजी यांना त्रिवार अभिवादन करताना आपणास दिसत आहे. भीमटेकडीच्या पायथ्याशी असलेल्या या विहारामध्ये प्रत्येक वर्षी श्रामनेर शिबिराचे आयोजन माताजी तर्फे करण्यात येते. या शिबिरामध्ये अनेक जण सहभागी होतात. तसेच भीमटेकडी येथे महिला धम्म परिषदेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.